आज गाणं नाही आहे, एक पुस्तक आणलं, द सिक्रेट. रॉन्डा बर्न यांचं आहे. खूप छान आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आयुष्यातल्या अनेक प्रॉब्लेम्सला घेऊन प्रत्येकजण डिप्रेस्ड फील करत असतो, गोंधळलेला असतो. त्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन नंतरच येतं, त्याच्या आधी सगळेजण गडबडलेलेच असतात. त्याच्यावरती एक छान उत्तर मिळेल आपल्याला या पुस्तकातून. आपला एक जो प्रश्न असतो ना कायम, की माझ्याचसोबत का, मीच का, माझ्याचसोबत असं का झालं पाहिजे, मीच का ह्या सगळ्यामध्ये. तर ह्याच्यासाठी ना एक छान उत्तर दिलं आहे पुस्तकाने, की हे सगळं तुमच्या विचारांमुळे घडतं आहे. तुम्ही तोच विचार करताय जे तुम्हाला नको आहे. तो विचार करा जे हवं आहे, जे आयुष्यात हवं आहे. द सिक्रेट. आणि हे सिक्रेट खूप वर्षांपासून, खूप युगांपासून का त्याची सिक्रेटच राहिलं आहे. त्यामुळे आत्तापर्यंत बऱ्याच लोकांपर्यंत पोचलं नसेल, किंवा पोचलंही असेल आत्तापर्यंत या पुस्तकाद्वारे. ह्यांची एक फिल्म पण आहे 120 तासांची वगैरे असं काहीतरी. तर दिस इज द की फॉर माय प्रॉब्लेम्स. थँक्यू सो मच. मला असं वाटतं की आयुष्यामध्ये आपण बरेच गोष्टी प्लॅन करतो. आपलं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी आपल्या सगळ्या गोष्टी प्लॅन्ड असाव्यात, चांगल्या असाव्यात. त्याच्यासाठी खूप कष्ट करत असतो आपण सगळेच जण. आणि हेच कष्ट करताना ना आपण आयुष्य घालवतो आहे, दिवस घालवतो आहे, क्षण घालवतो आहे, जातो आहे तसं जाऊ देतो आहे. जगत नाही होत आपण, अनुभवत नाही होत आपण. आणि आयुष्य जगण्याची, अनुभवण्याची खूप गरज आहे. ही चढ उतार येतच राहणार आहेत. आयुष्य सुख दुःख, प्रॉब्लेम, सोल्युशन सगळं होतच राहणार आहे. पण जगणं जास्त महत्त्वाचं आहे. सगळं मनासारखं झालं तरीही, नाही झालं तरी आपण हॅपी राहणं जास्त गरजेचं आहे. सो हे लक्षात ठेवायला हवं आहे की युनिवर्स इज लिसनर ऑफ युअर थिंकिंग. आणि आपण आपली थिंकिंग नेहमी पॉझिटिव्ह, हॅपी, ग्रोईंग ठेवायला हवं. सो बघूया पुढचा एखादा व्हिडिओ आणखीन एका नव्या थॉटसोबत, एखाद्या नव्या स्टोरीसोबत. थँक्यू.